गीता काही हवंय का तुम्हाला? हो मला ना ते थोडं आणि मी काय म्हणत होतो अनिता अनिता ऐक ना मला ना तुला जवळ घ्यायची इच्छा होतीये ग. पत्रिकेत चंद्र आणि घरात देवे तपल्या. आपण बेडरूम मध्ये जाऊ त्यांना नाही दिसणार. 21 दिवस जवळ यायचं नाही असं सांगितलंय. आई म्हणलं याशिवाय दुसरं मोठं कुठलंच काम नाही. आणि माफ कर. अनिता ए अनिता अगं थोडं पण नाही का ग. नाही रे नाही रे. इकडे बघ ना अनिता अगं तुझा नवरा आहे मी. हे बघ अनिता इकडे बघ. विचित्र झालं. हे अनिता बालिके नीट बघ तुझा नवरा आहे मी. चड्डीवर असताना कुणी पाया पडतं का? कुठल्याही वेशात आलात तरी तुम्ही साक्षात ईश्वराचंच रूप आहात. पुरा पुरा केला त्या रूपाचा. अंगातली मस्ती दुसरा काय सांगते. टाळा टाळा बोलायला बरं जमत नाही. बोलायला राम आणि खायला अमरधाम. म्हणजे मला ना पोरं काढायचा मी ताण नाही राहायचा, कारण तुमची हिंमत नाही माझं लग्न लावायची, किंवा पाटील आहे ना तुमची माझी लायकी नाहीये लग्न लावायची. आज झाला तमाशा. आवरायचं बघा.
प्यायच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा सुटला नाही. कळशीभर पाण्यासाठी वनवन फिरणाऱ्या मायापोरीचा विहिरीत पडून जीव गेला. तेव्हा मी भावा देवारा काहीच नाही करू शकलो. बिचारी अंतावा ठरवलं की इथून पुढं ना पोटभर पाण्यासाठी कोणाचा जीव नाही जाऊन द्यायचा, काहीतरी करायचं. म्हणूनच आज मला खूप अभिमान वाटतो, कारण अंधश्रद्धा पेरणाऱ्या देवाऱ्यांनी आज पहिल्यांदा सत्याची कास धरली आहे.